सगळ्या मित्रांनो सकाळ झालेल्या आणि आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात करत आहोत एक नव्या चॅलेंजवर. तर तुम्हाला माहितीच आहे की आपण 365 डेज चॅलेंज जे आपलं डेली अपलोडिंगचं चॅलेंज आहे ते कंटिन्यू आपण इंस्टाग्रामवरती चालूच आहे आणि आपण यूट्यूबवरती पण टाकत होतो, पण थोडा प्रतिसाद न भेटल्या कारणाने आपण इंस्टाग्रामवरती कंटिन्यू पोस्टिंग ठेवलेले आहे. तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायला विसरू नका. तर आता आपण एक नवीन चॅलेंज घेणार आहोत जे की 45 दिवसामध्ये आपण काही बाहेरचं नाही खायचं आहे आणि स्नॅक्स वगैरे बोलत नाही, बिस्किट पण नाही खायचं आणि ओन्ली हेल्दी फूड. आणि आता जो हा पोट घरी वाढलेला आहे तो कमी करण्याचं चॅलेंज आपण घेतलेलं आहे. काल रात्रीच ठरलेलं की काही चॅलेंज घ्यायचं आपल्याला. तर आता आपण हेल्दी फूड खाणार आणि 45 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होते की नाही ते चेक करणार आणि डेली व्हिडिओ अपलोडिंग होणार आहे आपल्या चॅनलवरती. तर तुम्हाला नेहमी आपला एक नवीन ब्लॉग बघायला भेटेल. मागचा जो पसारा तो इग्नोर करा आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर आता आपण सर्वात पहिले जाऊया काकाकडे. तुम्ही आज काय ते काम आहे तर जाऊन येतो जरा काकाकडे आणि मग तिथून आल्यानंतर संध्याकाळी आपण सायकलिंगला पण जाणार आहे. घेऊन झाल्यावरती सायकलिंग आपली कंटिन्यू चालूच असणार आहे. तर आज सुद्धा 30 किलोमीटर सायकलिंगचा टार्गेट आहे. बघा 40 झाली तर 40 सुद्धा करूया. तर आजचा दिवस कसा आहे ते नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये बघून जरा इज्जत द्या मित्रांनो. A few moments later. तर नमस्कार मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे आज आपल्या चॅलेंजमध्ये आपण सगळ्यात पहिलं सकाळी दूध पिऊन गेलेलो होतो थंडगार आणि आता आपल्या जेवणामध्ये बनत आहे मस्तपैकी मुतलं दूध पिऊन गेलेलो भाई. काय पण बोलू नको, शूटिंग चालू आहे भाई. तर आज तुमच्या जेवणामध्ये काय बनवलं आहे तुम्ही? आम्ही स्पेशल काठी पनीर करते आणि तुमच्यासाठी काय? आमच्यासाठी शेंगाळ्याचं सार आहे. शेंगाचं सार. मी नाही खात भाई शेंगाचं सार. आम्ही खाणार फक्त पनीर. पप्पांनी काय बनवलं? अंड्याचं काय? अंड्याचं उकडून कढई फ्राय. हे कोणता डिश आहे? काहीतरी नवीन डिश आहे आणि हे असे काय लूक देते. ओ माय गॉड गॉड म्हणजे ते अंडा मसाला. तर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आता एक नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे. अंडा मसाल्याची स्पेशल व्हिडिओ असेल. पण आपला 45 डेज चॅलेंजमध्ये आपण व्यायाम आणि वर्कआउट करून जे एकदम व्यवस्थितरित्या आपलं जे पोट कमी करण्याची सोय आहे ते आपण अनुभवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. आणि हे बघा कशी चेहऱ्याला पाहिजे डोकं दुखतं डोकं माणसं. हा काय करतो काही? क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. तर मित्रांनो आता बघू शकता आपला पनीरच्या बस नंतर घेतो मी. तर इथे बघू शकता मच्छी मच्छी बोलतो आपले पनीर फ्राय रेडी आहे. हे काय आहे? आईने लसूण चटणी दिलेली आहे. आणि आता आपण जेवणार आहोत. आपल्या जेवणामध्ये आता आपण बघू शकता एकदम नॉर्मल जेवण आपलं भाकरीसोबत खाणार आहोत. भात बीत काय खाणार आहे? डाएट प्रॉपर चालू आहे आपली. आणि एकदम हे बघू शकता इथे भाकरीवर. ही कसली भाकरी बोलतात याला? ज्वारीची ना? नाचणीची. मका पण मिक्स आहे मका. असं हेल्दी जेवण. तर 45 डेजमध्ये आपला हे मेंटेन आहे जेवण एकदम. आपण भाकरी भात वगैरे टोटली बंद, फक्त भाकरी खाणार आपण. सोयाबीन वगैरे सगळं मेंटेन आहे याच्यामध्ये. आणि हे मच्छीवाले मंडळ, मच्छी मंडळ. शेंगाडा आणि अंड्याची व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल. आपण आता अपलोड करणार थोड्या वेळातच. 4 वाजेपर्यंत अपलोड होऊन जाईल. रेडी झाले. आता मी जेवतो आणि मग तुम्हाला संध्याकाळी आपल्या सायकलिंगच्या रूटवरती भेटतो. तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो थोडं वहिनीच्या गावी आपली पूजा आहे. तर तिथं सामान शिफ्टिंग करायचं त्याच्यासाठी आता आपण खाली लागलेलो सामान शिफ्टिंगसाठी. तर आता तिकडे जाऊया बघूया सामान शिफ्टिंग करून नंतर आपल्याला जायचं आहे पुढे सायकलिंगला. शिफ्टिंगला आलेलो पण बघा इथे पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे. वन साईड फुल ट्रॅफिक जाम बघा. वन साईड ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि आम्हाला टेम्पो आता तिकडे मागे थांबवायला लागलेलं आहे. तर पाईप आम्ही घेतलेले आहेत बघू शकता. आणि आता आम्ही चाललेलो टेम्पोमध्ये लोड करण्यासाठी. आणि पाईप आपले लोडिंग झालेले आहेत प्रॉपरली. आणि ते वन साईड ट्रॅफिक लागल्यामुळे आपल्याला इथून जायला भेटत नाही. यांच्या तर आता या लोकांनी वन साईड ट्रॅफिक केला भाई. आम्ही पोहोचलेलो आमच्या डेस्टिनेशनवरती. बघा इथे टेम्पो आपलं थांबलेलं आहे आणि ही आपली गाडी. मी गाडीवरून जाणार आहे. हे लोक टेम्पोतून जात आहेत आणि आता टेम्पोमध्ये आपला लोडिंग वन साईड. तर मित्रांनो बघा मी गाडीवरून चाललेलो आहे आणि इथे सामान आपलं लोड झालेलं आहे वन साईड. एक हो गया. इथे आपलं सामान लोड झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत आपला बसचा जो स्टॉप आहे तिथे. आपला बसचा स्टॉप तिथे आपण आता पोहोचणार आहोत आणि मग आपण सामान बसमध्ये लोड करणार आणि घरी येणार आणि मग 4 वाजता जायचं आपल्याला सायकलिंगला. आता वाजलेलं
बघता 3:15 झाले 3 वाजत झाले. आपल्याला 4 वाजता सायकलिंगला जायचं आहे. भेटूया मग चला. सामान लोड झालेलं आहे डन. तुम्ही बघितलं आता आपला वॉर्मअप झालेला आहे आणि मी आता चाललेलो आहे सायकलिंगसाठी. तर आता जाऊया आपण खाली. आपली सायकल वाट बघत आहे. तर आता मी खाली जात आहे आणि आपली सायकलिंग आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो आपली आता सायकलिंग सुरू आहे आणि खूप मजा येते सायकलिंग करायला खरं तर. आणि बरं वाटतं आहे. आपला जो 45 डेजचा चॅलेंज होता त्यातला वॉर्मअप सकाळी मगाशी आपलं थोडा वेळ झालेला आहे. आणि आज काहीच आपण तेलकट वगैरे काय खाल्लेलं नाही. आणि समोरून गाडी येते वन साईड. एक हाताने चालवायची सवय आधी भरपूर दिवस सायकलिंगचा एक्सपिरियन्स असल्या कारणाने काय विषय नाही. आणि इथे बघू शकता बाजूला तलाव वगैरे सगळी सुविधा आहे आणि असा रोड आहे एकदम स्मूथ आणि क्लीन. तर या रोडवरती आपण आपली सायकलिंग कंप्लीट करणार आहोत. आज 30 किलोमीटर सायकलिंग करायचा प्लॅन आहे आपला. तर बघूया सक्सेसफुल होतं की नाही ते. तुम्ही बनून जर आपल्या व्हिडिओमध्ये डेली व्हिडिओ येणार आहेत आणि बाकीच्या दिवशी कामावरती जाईन तर कामावर आल्यानंतर आपण व्हिडिओ शूट करणार आहोत. काय करणार त्याचं वॉर्मअप वर्कआउट वगैरे काय असेल तो आपण नेहमीचा आणि मजा येते. तर आता जाऊया. सगळ्यात पहिला आपला जो स्टॉप असेल तो वसई डॉक असेल. त्याच्यानंतरला डायरेक्ट आपण घरी किंवा विरारला जायचा प्लॅन केला तर दरवेळेस असं मी बोलतो पण करत नाही. बघूया 30 किलोमीटरवरती दमायला बहुतेक मजा येते. चला भेटूया. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत वसई किल्ल्याच्या परिसरामध्ये आणि आता मी वसई डॉकवरती जाणारच आहे. तर इथले सिनेमॅटिक थोडेसे व्हिडिओ घेऊन ते एन्जॉय करा आणि व्हिडिओमध्ये बनवून करा. आता आपण बघू शकता इथे मस्तपैकी सायकलिंग चालू आहे आपली. पूर्ण रोड क्लीन आणि क्लिअर आहे. आज जास्त गाड्या वगैरे नाही तिकडे. आणि हा सगळा किल्ल्याचा परिसर आहे. जो माझ्या आजूबाजूला तुम्ही बघता ना बघ सगळा किल्ल्याचा परिसर आहे इथे. तर आता आपण जाऊया वसई डॉक भेटूया. आता आपली सायकल एकदम इंटेन्स झालेली आहे आणि आता आपली सायकलिंग इंटेन्स झालेली आहे. आणि झाल्यानंतर आता मी जाणार थेट 30 किलोमीटर होतील कंटिन्यू घरी जाईपर्यंत. आणि आता मी थेट जाणार आहे सलूनमध्ये केस कापण्यासाठी. आता मला जरा लूक जरा चेंज करायला लागेल आणि तो लूक चेंज करतो आणि मग तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. बाई सायकलिंगचा झाला बट्ट्या बोळ. फुल ट्रॅफिक जाम बघू शकता. इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे कंटिन्यू ब्रिजवरती. बाजूला सगळीकडे गाड्या आहेत. आता हाताने चालवायला लागायला लागला आहे. सायकलिंग करून काय फायदा बाई. इथे येऊन जर ह्या ट्रॅफिकचा सामना करायचा असेल आपल्याला तर बघा पूर्ण ट्रॅफिक जाम. आईच्या गावात पूर्ण ब्रिज. ओ माय गॉड म्हणजे देव. थोडा फ्री होतं वाटतं. मी आलो म्हणून स्लो केल्या गाड्या. गेल्या गाड्या. चला मी पण जातो बाय. नमस्कार मित्रांनो. आता आपण घरी आलेलो आहे. आपलं वर्कआउट झालेलं आहे आणि केस वगैरे बघू शकता मस्त की आंघोळ दिली फ्रेश वगैरे झालेलं आहे. आणि आता आपल्याकडे पाहुणा आलेला आहे बघू शकता. इथे बाजूची बारकी आलेली आहे आणि ही बंगाली आहे पण हिला मजा बघा. हिला मराठी पूर्ण. जीप कुठे तुझी जीप कुठे आहे. पाय कुठे आहे. पाय कुठे दाखव. पाय दाखव तुझा पाय दाखवला डायरेक्ट बाई उभे. हात दाखव. हात इकडे दाखव. इकडे दाखव. नाक कुठे. नाक भाई खतरनाक. व्हेरी गुड. केस कुठे. केस हा व्हेरी गुड. एलिफंट कुठे. एलिफंट कुठे. एलिफंट गो पुढे हाय एलिफंट. अरे हा बघ इथे आहे तुझ्याकडे. बाईक बाबा बोलते. हे भाई कालीन लोटांगण. कार्टून आहे भाई. कार्टून भाई बंगाली आहे पण फुल मराठी वगैरे सगळं समजतं टोटली. अशी लहान मुलांना मराठी पण शिका भाई समजतं सगळ्यांना. आता तिला 4 लँग्वेज शिकणार आहे कंटिन्यू. टॅलेंटेड आहे. तर आता आपण आलेलो आहोत आणि आता आपण करणार आहोत आपला नाश्ता. म्हणजे जो आपला संध्याकाळचा काहीतरी असेल ते आपण आता खाणार होतो. आता सगळ्यात पहिले मी दूध पिऊन घेणार आहे. चहा आपण बंद केलेली आहे त्याच्यामुळे आता दुधावरती जोड टाकायला आपण. तर आता इथे आपलं बघू शकता
दूध रेडी आहे, फक्त गरम करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपली जी दिवसभराच्या दिनचर्या व्हिडिओ आहे ती तयार होत आहे. आणि आता आपण जेवायला बसणार आहोत. इथे शेंगाडा गँग बसलेली आहे आणि इथे मी व्हेजिटेरियन प्युअर, ओ माय गॉड अचानक, आणि मी इथे प्युअर व्हेज माझं जेवण घेणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपला जर आजचा अंडा मसालावाला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, इकडे तुम्हाला भेटेल. तर तो नक्कीच बघा आणि मला प्रेम द्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये.